महाराष्ट्रावर सध्या पाणी संकट गडद होत असल्याचं पाहायला मिळतंय, कारण राज्यभरातल्या धरणांमध्ये केवळ 38% पाणीसाठा शिल्लक आहे। पुणे विभागामध्ये सर्वात कमी 30% पाणीसाठा आहे। वाढतं तापमान, पाणी मागणीमुळे पाणीसाठ्यात झपाट्याने घट होते। 15 दिवसात जलसाठ्यात 5% घट झाली। अनेक गावं आणि वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो। सरासरीहून अधिक पाऊस होऊन सुद्धा पाणी संकट आता निर्माण झाले। विदर्भ, मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष पाहायला मिळतं। ठाणे जिल्ह्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई पाहायला मिळते। जागतिक तापमान वाढीमुळे दरवर्षीच उकाडा वाढतो, तसंच यंदा सुद्धा पाणीसाठे आता आटत चालल्याचं दिसतं। यामध्ये प्रगत महाराष्ट्राला पावसाचं पाणी अजूनही नीट साठवता येत नसल्यानं जनतेच्या घशाला आता कोरड पडते। गेल्या पावसाळ्यामध्ये राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तरी सुद्धा बहुतांश भागात अगदी छोट्या मोठ्या शहरात सुद्धा रोज पाणी देणं आता अशक्य आहे। परिणामी टँकरवर भिजते। शिवाय विहिरीमधून वारेमाप उपसा आणि पाणी वापराच्या बेशिस्त सवयीपोटी त्याचा प्रचंड अपव्यय होतो। कुठल्या विभागात सध्या किती पाणी साठा आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। तर कोकणामध्ये सध्या 44.37%, पुण्यामध्ये सर्वात कमी 30% पाणी साठा आहे। नाशिकमध्ये 40%, मराठवाड्यात 35.82%, अमरावतीमध्ये 46%, तर नागपूरमध्ये 37.55% पाणी साठा शिल्लक आहे। एप्रिल मे महिन्यामध्ये पाणी साठा हा कमीच असतो, तो मागील वर्षीपेक्षा यावेळेस जास्त आहे। मागील वर्षी या दिवसांमध्ये 32% पाणी साठा होता, तो आता 38% आहे। आपल्याला कल्पना आहे की राज्यातली जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आता पाणीसाठा अजूनही बऱ्यापैकी आहे, पण लहान धरणांमध्ये आणि छोट्या तलावांमध्ये पाणीसाठा कुठेतरी कमी झालेला आहे। पण हे काही पहिल्यांदा होतं असं नाही आहे। दरवर्षी एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये हीच अवस्था असते। प्रचंड बाष्पीभवन सुरू आहे महाराष्ट्रातल्या ना इतर ठिकाणी सुद्धा। सगळ्या धरणातलं पाणी नेहमी उन्हाने आटतं, परंतु आता बाष्पीभवन जे आहे मोठ्या प्रमाणावर होत आहे, त्याच्यामुळे पाणी जे आहे कमी कमी होत चाललेलं आहे। त्याच्यामुळे सगळ्यांनी पाणी जपून वापरायला पाहिजे। माझ्या इकडे तर 51 गावांना जे आहे टँकरने पाणी आम्ही पुरवतो आहोत। एवढ्यामध्ये लासलगावचं वेगळं आहे। आणखी सगळ्यांनी जरा थोडंसं जे आहे एक आपण म्हणतो ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे त्याचे सगळे परिणाम आता हळूहळू दिसत आहेत आपल्याला। तर त्याला तोंड देण्यासाठी आपण सुद्धा ज्या काही गोष्टी पाळाव्या लागणार नावीलाज आहे।